तर आज ही गुढीपाडवा म्हणजे आपला हॅपी न्यू इयर. आता सणासुदीच्या दिवशी तुम्ही सगळ्यात पहिले उठून अंघोळ करत असाल आणि मग तुमची कामं करत असाल. पण नाही, आम्ही सगळ्यात पहिले महाराजांचा पुतळा धुवून काढतो आणि मगच आमची सगळी कामं करतो. आता पुतळा धुणे म्हणल्यावर ते काही एकट्याच्या बसचं काम नाहीये. म्हणून मी आमच्या गँगच्या 2-3 मेंबरले बोलवतो. पण ते येऊस तर पण त्या गावाच्या गुढ्या लावणं होईल राहत्या. तेवढ्यात पप्पा येतील म्हणते की अजून आपली गुढी काऊन नाही उभारली. मग मम्मी म्हणते की या मळक्यानं अजून अंघोळच नाही केली तर गुढी कशी उभारणार. मग मम्मी पप्पा आणि सानी तिघे मिळून गुढी लावायला लागते आणि मला म्हणते की तू इथं भटकू बी नको. तेवढ्यात भोल्या येतो आणि सानीने काढेल रांगोळ पाहून त्याच्या तोंडातून 3च शब्द निघतात. येतो टट्टी. सगळे कामं झाल्यावर 2-3 फोटो काढतो आणि आम्ही चाललो होतो मंदिरावर. आता आमच्या गावचा पुतळा रोडवर असल्यामुळे तुम्ही त्याला किती त्याच्यावर धूळ बसतीस. म्हणून आम्हाला ते दर हप्त्याला धुणं लागतो. पुतळा पुसता पुसता भोल्या म्हणतो की तलवारीला धार लावून लागते. मी म्हणलं भाऊ तू एकदा त्याला गळा तर लावून पाय, नाही तो मुंडका एकीकडे वेगळं झालं तर मले म्हण. तेवढ्या स्लॅप हाला लागतो. काऊन काऊन की तण्यावर येईल राहतो. आता म्हणलं तनू शेठचं आगमन व्हायलाच आहे तर त्याच्या हातानं माळ टाकून देऊ. सगळे काम झाल्यावर मी घरी येतो, अंघोळ करतो आणि सगळ्यात पहिले जेवण करतो. काऊन की आम्हाला जाणं रायपूरले RGB लाईट आणायला आणि RGB लाईटचं काय काम आहे हे तुम्ही या व्लॉगच्या पार्ट 2 मध्ये पाहून घ्या.